5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी माणसाच्या बर्बादीची मेन 3 कारणे सांगितलेली आहेत. तर ती कारणे कोणती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर चला मी तुम्हाला ते 3 कारणे सांगतो ज्यामुळे माणसाचं पूर्ण आयुष्य बर्बाद होतं. आणि तीच गोष्ट जर तुम्ही करत असाल तर तुमच्याही आयुष्यामध्ये त्याचे परिणाम तुम्हाला दिसतीलच. प्राचीन काळामध्ये एका राजनगरीच्या आसपास एका जंगलामध्ये एक संन्यासी राहत होते. गावांपासून सर्व लोकांपासून दूर राहून त्यांनी आपल्या तपस्येपासून खूप शक्ती प्राप्त केलेली होती. त्यामुळे ते लोकांच्या प्रत्येक समस्येचं समाधान करायचे. याच कारणामुळे हळूहळू ते सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागले आणि हीच गोष्ट राजांपर्यंत पसरत गेली. राजाने त्या संन्यासी महाराजांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि राजा त्या साधू महाराजांना भेटले. राजा त्या साधू महाराजांना भेटल्यानंतर त्यांच्या ज्या काही गोष्टी असतील त्या ऐकून खूपच प्रभावी झाले आणि त्यांनी त्या संन्यासी महाराजांना की आपल्या राजमहालाच्या साईडला येऊन राहण्याचा आग्रह केला आणि त्या संन्याशांनी येण्याचा होकार दिला. तर राजा त्या संन्यासाला आपल्या राजमहालाच्या साईडला राहण्यासाठी जागा दिली. तर काही वर्ष त्या राजाच्या इथे ते साधू महाराज राहत होते आणि अचानक राजाला काही कारणामुळे बाहेर जाण्याची गरज पडली. तर राजा आणि राणी हे बाहेर जात असताना तर त्या साधू महाराजांची काळजी घेण्यासाठी त्यांना जेवणाची सोय करण्यासाठी राजाने एका नोकराला सांगितले आणि तिथे त्यांनी त्याची काळजी घेण्यासाठी ठेवले. तर अचानक काही दिवसांनी तो कामगारही जो कोणी ठेवला होता त्या साधू महाराजांची काळजी घेण्यासाठी तर तो आजारी पडला आणि तो एकदा आलाच नाही. तर ते साधू महाराज त्यांची वाट बघून बघून खूप कंटाळले आणि खूप चिडले. तर नंतर ते राजा आणि राणी त्या राजमहालामध्ये रिटर्न आले. त्यावेळेस संतापून ते साधू महाराज त्या राजांना खूप बोलले आणि बोलले की जर तुम्हाला माझी काळजी घेताच येत नव्हती तर तुम्ही मला इथे आणलेच कशाला. तर काही दिवसानंतर हे वातावरण शांत झालं. नंतर काही दिवसांनी या राजाला बाहेर जाण्याची गरज पडली. तर त्यावेळेस राजाने त्या राणीला तिथेच ठेवले आणि खडसावून सांगितलं की साधू महाराजांची काळजी घे आणि त्यांच्या जेवणाची पूर्ण तयारी कर. तर असे बोलून राजा तिथून निघून गेले. तर डेलीचं हे रुटीन चालू होतं. रोजचे रोज साधू महाराजांना वेळेवरती जेवण पोहोचत होतं. तर एके दिवशी साधू महाराजांना जेवण द्यायचं विसरल्या राणी आणि त्यावेळेस मग ते खूप संतापले आणि संन्यासी महालामध्ये जाण्याचा विचार करू लागले आणि ते संन्यासी नंतर महालामध्ये त्यांनी प्रवेश केला. संन्यासी राजमहालात जातात आणि त्यांची नजर त्या राणीवरती पडते. ती राणीची सुंदरता पाहून त्यांच्या मनामध्ये ते दृश्य घर करतं आणि जो संन्यासी आहेत तर ते तिथून तसेच निघून जातात आणि शांत त्यांच्या झोपडीमध्ये पडून जातात. जेवण वगैरे काहीच नसतं त्यांचं, कोणतं सगळं त्यांचं रुटीन चेंज होतं. मग काही दिवसानंतर राजा रिटर्न येतो आपल्या राजमहालामध्ये आणि संन्यासीला भेटण्याचा निर्णय घेतो. तर ज्यावेळेस राजा संन्यासीकडे जातो तर त्यांना पाहून तो विचारतो की तुमची तब्येत एवढी खराब कशी झाली, तुमची अवस्था ही अशी कशामुळे झालेली. तर संन्यासी सांगतात मी राजमहालामध्ये गेलो होतो, माझी नजर राणीवरती पडली आणि मला त्यांच्यावरती प्रेम झालेलं आहे, मी त्यांच्याशिवाय राहू नाही शकत आहे. तर राजा बोलतो की एवढीच गोष्ट आहे ना तर मी तुम्हाला ती राणी देऊन टाकतो. आणि राजा त्या संन्यासींना घेऊन आपल्या राजमहालामध्ये जातो. तर समोर राणीला पाहताच राजा बोलतो की कोणत्या संन्यासाचं पाप मला माझ्या डोक्यावरती नाही घ्यायचंय, तर यांचा प्रश्न तू सोडव. संन्यासी महाराजांना तुझ्यावरती प्रेम झालेलं आहे, याचं काय करायचं ते तू ठरव आता. तर राणी म्हणते मी बघते काय करायचं ते. राणी आणि तो राजा त्या राणीला संन्यासीकडे सोपवतो आणि ते दोघं तिथून निघून जातात. तर संन्यासी राणीला घेऊन आपल्या झोपडीकडे जातो. त्यावेळेस राणी त्याला बोलते मला राहण्यासाठी घराची व्यवस्था करा, मी या झोपडीमध्ये नाही राहू शकत आहे. तर लगेच संन्यासी त्या राजांना सांगतो की आमच्यासाठी एक घराची व्यवस्था करा. राजा कोणताही विचार न करता एका घराची व्यवस्था करतो. तर नंतर संन्यासी त्या राणीला घेऊन त्या घराकडे जातो. तर राणीने ते घर पाहून हे घर खूपच अस्वच्छ आहे, मला हे घर स्वच्छ पाहिजे असं बोलते. तेवढ्यात तो संन्यासी राजाला लगेच सांगतो की मला हे घर स्वच्छ करून हवंय. राजा कोणताही विचार न करता काही कामगार लावून ते घर स्वच्छ करून घेतो
आणि नंतर ते घर स्वच्छ झाल्यानंतर राणी ते घर पाहून आतमध्ये प्रवेश करते आणि तो संन्यासी त्या राणीच्या साईडला येऊन बसतो. त्यावेळेस ती राणी त्या संन्याशांना प्रश्न विचारते की तुम्ही एवढा दिवस वनवास घेतला, एवढे दिवस लोकवस्तीपासून सगळ्या लोकांपासून दूर राहिला, एवढं ज्ञान प्राप्त केलं आणि त्यावेळेस तुमची अवस्था काय होती आणि आता तुमची अवस्था काय झालेली आहे. तुम्ही एवढे महान संन्यासी होता आणि राजाही तुमच्या पुढे नतमस्तक व्हायचा आणि तुम्हाला वाकून नमस्कार करायचा आणि आज तुम्ही या वासनेच्या पोटी या एका राणीचे गुलाम झालेले आहात. त्या संन्यासीच्या लक्षात आलं की आपण सर्व सुख सुविधा सोडून जंगलामध्ये गेलो होतो. तर त्या संन्यासींनी राजांना बोलून घेतलं आणि त्या राणीला त्या राजाकडे सोपवलं आणि तो संन्यासी राजांना म्हणाला, हे राजन, आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे. तर या 3 गोष्टी मनुष्याने जर आयुष्यात कधीच नाही केल्या तर तो कधीच आयुष्यामध्ये आपल्या बर्बाद नाही होणार आहे. तर त्या 3 गोष्टी पुढीलप्रमाणे अशा आहेत. तर पहिली गोष्ट आहे इच्छा. तर इच्छा हीच सर्व दुनियेमधली सगळ्या लोकांच्या अंगामधला एक कमजोर विचार आहे आणि जो व्यक्ती आपल्या इच्छांना कंट्रोल नाही ठेवू शकत तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच सफल नाही होऊ शकत आहे. कारण जशी त्याची एक इच्छा पूर्ण होते तर तो लगेच दुसऱ्या इच्छेकडे मन वळवून घेतो. तर दुसरी पण इच्छा पूर्ण होते पण त्यावेळेस तिसरी इच्छा त्याच्या मनात जागृत होते. तर असंच करून आपल्या इच्छेवरती नियंत्रण नसल्यामुळे तो या जाळ्यामध्ये गुंतला जातो आणि दुःखी होतो. कोणत्याच गोष्टीचं त्याला समाधान भेटत नाही आणि तो राजाला सांगतो, राजन, आपण जर आपल्या इच्छेवरती कंट्रोल केलं तर आपलं मन आपल्या नियंत्रणामध्ये राहतं आणि आपलं मन जर आपल्या नियंत्रणामध्ये राहिलं तर आयुष्यामधली कोणतीच गोष्ट आपल्याला दुःख देऊ शकत नाही. तिथून पुढं आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात. तर दुसरं कारण आहे वासना. ज्या प्रकारे आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते तशीच वासनाही आपल्या मनात येते आणि ही एक अशी न संपणारी वाईट गोष्ट आहे. वासनेच्या आहारी जाऊन माणसाला समोर काहीच दिसत नाही. आजपर्यंत समाजामध्ये जेवढे भांडण झालेत त्याच्या मागचं कारण म्हणजे स्त्रीबद्दलची वासना. एका स्त्रीच्या प्रेमासाठी, वासनेसाठी पाठीमागच्या काळामध्ये राजा महाराजांनी खूप मोठी युद्ध केलेली आहेत. रावण सुद्धा या प्रकृतीमधला सगळ्यात शक्तिशाली असा व्यक्ती होता पण त्यानेही सीतामातेच्या वासनेपोटी आपलं सर्व काही गमावून घेतलं, आपलं आयुष्य बर्बाद करून घेतलं. आणि काही राजे महाराजे या गोष्टींमुळे हरले की ते या स्त्रियांमधून आपलं मन बाहेर नाही काढू शकले आणि त्यांचं मन फक्त त्यांनीच वेधून घेतलं. ईश्वर ने तो स्त्री की उत्पत्ति सिर्फ संसार को बढ़ाने के लिए की है, लेकिन आजकल लोगों ने उसे अपनी वासना का शिकार बनाया है, मनोरंजन का साधन समझने लगे हैं और अगर उनको ये मनोरंजन नहीं मिला तो वो पागल हो जाते हैं और बहुत कुछ गलत काम करते हैं. तर यासाठी जेवढं जमेल तेवढं वासनेपासून लांब राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे राग. कारण जेव्हा माणसाच्या वासनेची पूर्तता होत नाही त्यावेळेस त्याच्या मनात राग यायला तयार होतो आणि ज्यावेळेस माणसाला राग येतो त्यावेळेस त्याचं त्या रागावरती नियंत्रण राहत नाही. तो व्यक्ती त्या रागाच्या भरामध्ये खूप वेगळ्या गोष्टी आणि वाईट निर्णय घ्यायला चालू करतो. दुसऱ्यांना वाईट बोलतो, त्यांना शिव्या घालतो आणि त्यांच्याबद्दल वाईट लोकांमध्ये पसरवतो. आणि ज्यावेळेस त्यांचा राग शांत होतो त्यावेळेस त्यांना या गोष्टींचा पश्चाताप व्हायला लागतो आणि या गोष्टींची लाज वाटायला लागते. पण तोपर्यंत सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या असतात आणि याच रागामुळे तो खूप कमजोर व्हायला लागतो आणि जो व्यक्ती कमजोर होतो ना तो व्यक्ती आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टी मिळू शकत नाही. आणि हा राग आपल्या मनामध्ये तणाव निर्माण करतो आणि एकदा आपल्या मनामध्ये तणाव निर्माण झाला तर आपल्याला प्रकृतीमधल्या कोणत्याच गोष्टी मिळत नाहीत आणि त्यावेळी माणसाचं आयुष्य पूर्ण बर्बाद होतं. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या या 3 गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. तुमची इच्छा, तुमची वासना आणि तुमचा राग. ज्यावेळेस तुम्ही या 3 गोष्टी कंट्रोल करायला शिकाल त्यावेळेस तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी मिळवू शकाल.
मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.